सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम। विश्वाचा विधाता विघ्नहर्ता श्री गणरायाच्या चरणी प्रथम वंदन करून या कलेची रंगदेवता श्री नटेश्वर आणि माझ्या कोळंबे सोनगिरी गावची ग्रामदेवता श्री रत्नेश्वर रवळनाथ आणि गोसावी देवाच्या चरणी नतमस्तक होऊन जिजाऊ माऊली दिव्य प्रेरणा, जिजाऊ माऊली दिव्य प्रेरणा, गुरु तुकाराम देई ज्ञाना, धाडसी मावळे आई भवानी सोबती, धाडसी मावळे आई भवानी सोबती, हर हर महादेव मुखी गरजती,
ज्याच्या स्पर्शानं पावन झाली ही माती, ज्याच्या स्पर्शानं पावन झाली ही माती, त्याचे नाव घेता अभिमानानं फुटते आमची जाती. ज्यांनी स्वराज्य स्थापिले आम्हा मराठ्यांसाठी, तेच आमचे राजे शिवछत्रपती, शिवछत्रपती, शिवछत्रपती. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून माझ्या जन्माचे घातले त्या माझ्या श्रेष्ठ माय पित्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन मला ज्यांनी या कलेत घडवलं, ज्ञानरूपी अमृत पाजलं, त्या माझ्या गुरुवर्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. सत्ता नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता, सत्ता नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता, पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता. डोळ्यात वाहणाऱ्या अश्रूला आज मुभा आहे, डोळ्यात वाहणाऱ्या अश्रूला आज मुभा आहे. म्हणूनच बाळासाहेब तुमच्यामुळे हा मराठी माणूस ताठमानेने उभा आहे, ताठमानेने उभा आहे. पेटली होती मुंबई, पेटली होती मुंबई, राक्षस होते वावरत, आया बहिणी लेकरांना अश्रू नव्हते आवरत. कधी जाईल जीव कोणाचा, कधी जाईल जीव कोणाचा, कुणास काही कळेना. तेव्हा फक्त मुंबईसाठी उभी ठाकली ती फक्त शिवसेना, उभी ठाकली ती फक्त शिवसेना. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून आज मला जी सेवा करण्याची सुसंधी दिली ते कलाकारी क्रिएशन यूट्यूब चॅनल, या यूट्यूब चॅनलचे सर्व आणि माझे मित्र शाहीर निलेश पवार आणि माझे मित्र वैभवजी गुरव यांना शाहीर नीतींचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. माझे प्रतिस्पर्धी शाहीर मुकेश होळकर यांना शाहीर नीतींचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. आम्ही मूळ गादी कवी बाबू रंगले घराण्यातील शीघ्र कवी वासुवाणी यांचे शिष्य शंकर बंदेरे, तुकाराम सुवार, गुरुवर्य मधुकरजी बंदेरे, शिवराम पंधेरे, वस्ताद तुषार पंधेरे, जगन्नाथ रसाळ, जयराम टाकळे यांचा मी शिष्य शाहीर नितीन रसाळ सह संदेश रसाळ, मिलिंद रसाळ, निलेश रसाळ आणि प्रदीप गोंडबरे. आजच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी मला प्रोत्साहित करून मला या कलेसाठी आपण योगदान दिलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचा आभारी आहे. माझे प्रतिस्पर्धी शाहीर मुकेशजी होळकर यांचा कार्यक्रम 9 ऑगस्ट रोजी आपण सर्वांनी पाहिलेलाच आहे. आज माझी पहिली बारी माझा कार्यक्रम इथे सादरीकरण करत आहे. यासाठी माझे फेसबुक, व्हॉट्सअप आणि यूट्यूब चॅनल सर्व मित्र मैत्रिणी आणि रसिक मायबाप यांच्यासाठी 2 शब्द. पाहतो या रसिकात तुझं ईश्वरा, पाहतो या रसिकात तुझं ईश्वरा, कोटी तुझेच नाम हे रंग देवते श्री नटेश्वरा. तुम्हास माझा कोटी कोटी प्रणाम. तुम्हीच दाता उद्धारता, तुम्हीच दाता उद्धारता, तुमच्यामुळे होतो या कलाकाराचा गाजावाजा. हे रसिक मायबाप रंग देवते, हे रसिक मायबाप हो, तुमच्या चरणाशी साष्टांग दंडवत माझा, साष्टांग दंडवत माझा, साष्टांग दंडवत माझा. रसिक हो, या कोरोना सारख्या महाभयंकर अशा रोगाने संपूर्ण जगाला वेढले आणि अशातच एक कल्पना सुचली. ते माझे मित्र निलेश पवार आणि वैभवजी गुरव यांना आणि रसिकांची चाकरी करण्याची संधी आम्हा या नवख्या 2 कलाकारांना, या 2 भक्कमाच्या नेतृत्वाने आम्हाला दिले. खरोखरच कलाकारी क्रिएशन यूट्यूब चॅनल आणि माझे सर्व मित्रमैत्रिणी आणि रसिक मायबाप, आपण हा कार्यक्रम आवर्जून पाहत आहात यासाठी तुम्हालाही माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा देतो. म्हणून काय म्हणतोय, सत्य अहिंसेचे आम्ही पुजारी बाबू रंगेलींच्या मंदिरी, सत्य अहिंसेचे आम्ही पुजारी बाबू रंगेलींच्या मंदिरी. शाहीराचा हात डब तुंतुण्यावरी करतो आम्ही रसिकांची चाकरी, करतो आम्ही रसिकांची चाकरी, करतो आम्ही रसिकांची चाकरी. उपस्थित सर्व रसिक मायबाप यांना शाहीर नीतीचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. रसिक हो,
आज या कार्यक्रमासाठी मला साथ संगीत म्हणून लाभलेले माझे ढोलकीपट्टू किशोरजी मांडवकर, संगीतकार विशाल कुसुम, शैली दीपक मनवे, कोरस शाहीर संतोष पारदरे, मंगेजी करू, दर्शनजी नवाळे, शाहीर महेंद्रजी सिकप, व्हिडिओग्राफर रोहित बाणे, विशेष सहकार्य हेमंत राणे, दर्शक कुंभार, राकेश बाणे, श्रीधर कदम, ज्ञानेश्वर चव्हाण, राहुल तिवारी, टेलिकम्युनिकेशन नेटवर्क सहकार्य कुमारी प्रतीक्षा चव्हाण यांनी सर्वांनी मला येथे आपण सहकार्य केल्याबद्दल शाहीर नितीन रसाळ आपला चतुर्चरणी आभारी आहे. तुम्हालाही सर्वांना शाहीर नितीनचा मानाचा मुद्रा करून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ जत्वार वाचा, नमो शारदा मूळ जत्वार वाचा. गमो पंतानंत या राघवाचा. आ आ करता करविता सृष्टीचा दाता तू तुझे आदि नाम स्मरतो. करता करविता सृष्टीचा दाता तू तुझे आदि नाम स्मरतो. जन्म दिला ले करू म्हणून त्या माय पित्यांचे चरण धरतो. या कलेत मजला ज्ञान दिले, या कलेत मजला ज्ञान दिले, त्या गुरुवर्यांना वंदन करतो. आणि ज्यांच्यासाठी मी उभा या रंगभूमीवर त्या रसिक देवतेला माझा प्रणाम करतो. आ आ आ
सिंहाचा चावा बघाने जगणे मरणे धर्मासाठी सिंहाचा चावा बघाने जगणे मरणे धर्मासाठी स्वराज्याच्या यज्ञ दिली आहुती सत्यासाठी माती तुळापूरची पावन झाली तुझ्या रक्तानं माती तुळापूरची पावन झाली तुझ्या रक्तानं ते सागळ धन्य झाले धन्य तुझ्या स्पर्शानं शौर्य तुझं पुढे मृत्यूहीन नतमस्तक झाला पाहुणे शौर्य तुझं पुढे मृत्यूहीन नतमस्तक झाला आणि स्वराज्याच्या मातीसाठी माझा शब्द माझा झाला जय हर हर महादेव बोला जय जय हर हर महादेव बोला मानाचा मुजरा शिवबाळ शंभू राजा मानाचा मुजरा शिवबाळ शंभू राजा जय जय हर हर महादेव बोला जय जय हर हर महादेव बोला मानाचा मुजरा शिवबाळ शंभू राजा मानाचा मुजरा शिवबाळ शंभू राजा मानाचा मुजरा शिवबाळ शंभू राजा तुझा समोर कधी कुणी नाही टिकला चावा राजांचा नाही कधी झुकला चावा राजांचा नाही कधी झुकला चावा राजांचा नाही कधी झुकला सोयीला लागला तो प्राणास मुकला इमान विश्वास नाही कधी दिला
तरी कोण्यातून कीर्ती तुझी गार. हरी विजयाचा चढवला साज. अखंड हरदास गोसावी देवा तुझा वासुवाणी घराण्याचा शंकर तुकाराम मधुकर शिवराम तुझ्या जगात विकास मोरे
रसिक हो खरोखरच माझे प्रतिस्पर्धी साहित्य मुकेशजी होळकर यांनी आपली पहिली वारी चांगली कडक अशा आवाजात केलेली आहे. गाणी सुद्धा सुंदर आहे. प्रार्थना गायली छान अशी प्रार्थना तुम्ही सुद्धा ऐकली. माझी सुद्धा प्रार्थना आता आपण ऐकलीच आहात. आता घेऊन येतो त्याआधी जरा मुख्यमंत्री साहेब मुकेशजी होळकर बुवा यांनी गड गायला आहे आणि चाल कुठली होती. 16 बरस की 16 बरस की बाली उमर को सलाम इराम तेरी. हा असा काहीतरी गड बुवानी गायला. आता ह्या चालीला चाल म्हणून शाहीद देखील असा तुम्हाला तोड देतात. जरा वकील व्हा, लक्ष असू द्या तुमचं. हा गाणं शब्द कसे असावे जरा गाण्याकडे लक्ष द्या. तुम्ही काहीतरी म्हटलं की कोरोनाची महामारी आले. आम्ही सुद्धा महामारी घालवायला गणाला विनंती करतो आणि गणाला सुद्धा सांगतोय की गणा ही महामारी आयुष्यात परत आम्हाला नको येऊ दे या जगात तरी. म्हणून मी मुकेश बुवांना त्यांच्या गाण्याची साथ देतो. लक्ष द्या. काय अपराध काय अपराध आणि झाला रे गुन्हा. काय अपराध आणि झाला रे गुन्हा. ही महामारी नको गणराया पुन्हा पुन्हा. ही महामारी नको गणराया पुन्हा. काय अपराध काय अपराध आणि झाला हे गणराया सांभाळ रे देवा तुझ्या हाताची ही धुरा. हे गणराया सांभाळ रे देवा तुझ्या हाताची ही धुरा. आणि काय चाललंय या जगात माझ्या त्यावर तुम्ही विचार करा. भाद्रपद मासी हर्ष मनासी भाद्रपद मासी हर्ष मनासी होतोय खरा. भाद्रपद मासी हर्ष मनासी होतोय खरा. आणि दुःखात राहतो मानव जन्म कसा करावा आम्ही हा शक्ती माझे मन हे क्षणोक्षणी
हरता बाप्पा गणाला, विघ्न हरता बाप्पा गणाला, आळविता या गजवदनाला, होई आनंद हर्ष मनाला, आळविता या गजवदनाला, होई आनंद हर्ष मनाला. माझे नाव आहे सर्वजणाला, माझे नाव आहे सर्वजणाला, विघ्न हरता बाप्पा गणाला, विघ्न हरता बाप्पा Hallelujah.
तुम्ही तुमच्या गवळीत विषय म्हणताय की राधा किती सभ्य आहे. मुकेश बुवा, राधा किती सभ्य होती आणि किती आहे, आणि राधा किती सभ्य असली तरी गाठ मात्र ह्या कानाची आहे. राधे, तुला अडवल्याशिवाय आणि रडवल्याशिवाय मात्र काय हा काना तुला सोडत नाही. मुकेश बुवा, गवळीचे शब्द आहेत ना पूर्ण रसिकांच्या कानापर्यंत ऐकायला येऊ द्या, तर त्या गवळीला गोडवा येईल. आता माझी गवळण मी येथे सादरीकरण करणार आहे, त्याआधी तुम्हाला तुमच्या गवळणची काट देतोय, त्याकडे जरा लक्ष द्या आणि नंतर मग माझी गवळण. गवळणीचा शब्दाकडे तुम्ही लक्ष द्या. वा, गवळण कशी असायला पाहिजे हे शिकायला तुम्हाला शाहिरी रसाकडे यावं लागेल. झाली आहे आणि आता येते ती गवळण, माझी प्रेमाची गवळण. मुकेश बुवांनी म्हटलंय की राधाकृष्णाचं प्रेम गवळणीत दिसावं. मुकेश बुवा, गवळणीचे शब्द ऐकायला छान आले पाहिजे, तेव्हा गवळणीच्या प्रेमाला मजा येते. माझ्या गवळणीत तुम्ही जी गवळण गायले त्याची काठ, तुमची चाल तुम्हाला मी देतोय. तुमची गवळण अशी होती, ला 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 हे तुमचं गाणं आहे आणि त्याची चाल मी तुम्हाला देतोय. राधे हे कुंजवाणी तुला, राधे भेटेल कुंजवाणी तुला, या भेटीत प्रेमाचा फुल उमळा, या भेटीत प्रेमाचा फुल उमळा. राधे कुंजवाणी तुला, राधे कुंजवाणी तुला, या भेटीत प्रेमाचा फुल उमळा, या भेटीत प्रेमाचा फुल उमळा, या भेटीत प्रेमाचा फुल उमळा, या भेटीत मुकेश बुवा, तुमच्या गवळणीची चाल मी तुम्हाला दिलेली आहे. आता माझ्या गवळणीकडे तुम्ही लक्ष द्या. मनाला हर्ष देऊन हृदयाची स्पंदने वाढवते ही राधा, मनाला हर्ष देऊन हृदयाची स्पंदने वाढवते ही राधा. नकळत प्रीत तुझी माझी अस्तित्व निर्माण करण्याचा केला ही देवाला. हे राधे या कृष्णाला तू समजू नकोस ग तू साधा. हे राधे या कृष्णाला तू समजू नकोस ग तू साधा. आणि प्रेम दिवाणी झाली समाजी लागलीस ह्या कृष्णाच्या नाद. भेटली आपली युगायुगांची काळीज तुझ्या कानाच. भेटली आपली युगायुगांची काळीज तुझ्या कानाच. नाते हे जन्मोजन्मीच, नाते हे जन्मोजन्मीच. मिलन दोन जीवांचं नातं हे जन्मोजन्मीच. युगायुगाची
प्रमाणे आपण प्रश्न उत्तराची एकमेकाला देतो. आज ही बारी ऑनलाईन म्हणजे लाईव्ह कार्यक्रम आम्ही करत असताना प्रश्न सुद्धा मोबाईलवरती एकमेकाला पाठवलेला आहे. मुकेश बुवाने प्रश्न आपल्या बारीक तुम्ही सांगितलेला आहात. मला प्रश्न मिळालेला आहे. तुमचा प्रश्न असा आहे, कलियुगाच्या आरंभापासून अखेरपर्यंत एकंदर किती सूर्यग्रहण होणार आहे? बुवाचा प्रश्न आहे, कलियुगाच्या आरंभापासून अखेरपर्यंत एकंदर किती सूर्यग्रहण होणार आहे? हा बुवाचा प्रश्न आहे. आणि बुवाने म्हटलंय की ग्रंथ आधार सांगा, ग्रंथ कोणता, अध्याय सांगा, ओवी सांगा. बुवा हा काय कच्च्या गुरुचा चेहरा नाही, लक्षात असू द्या. आमचं घराणं मूळगादी कवी बाबू रंगले वासवाणी घराणं आहे. काय हो बुवा, ऐकताय ना? हा, जरा लक्ष द्या. कारण कच्च्या गुरुचा चेहरा नव्हे हा, म्हणून म्हणतोय. काय म्हणतो ऐका. तुमचा प्रश्न परत एकदा ऐका, मग मी तुम्हाला उत्तर पण सध्या पद्धतीने देतो. कलियुगाच्या आरंभापासून अखेरपर्यंत एकंदर किती सूर्यग्रहण होणार आहे? वा, उत्तराकडे नीट लक्ष द्या. हा, काय जरा लवकर पाहिलं तर काय बुवा. हा, बारी कशी, हा एकदम कडक व्हायला हवी, नुसती कडक नको. काय, हा एकदम कडक. हा, बुवाचं उत्तर आहे रसिक हो, या उत्तराकडे सगळ्यांनी जरा लक्ष द्या. बुवाचं उत्तर आहे 62 सहस्त्र सूर्यग्रहण होणार आहे. 62 सहस्त्र सूर्यग्रहण होणार आहे. तुमचा ग्रंथ आहे, या ग्रंथाचं नाव आहे मूळ तंभ, अध्याय 17 आणि ओवी 5. या ग्रंथामध्ये तुमचं हे उत्तर आहे. वा, तुम्हाला उत्तर मी ग्रंथ आधारे दिलेलं आहे आणि ते खरं मानून घ्यावंच लागेल. तर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्ही जसा प्रश्न विचारला तसा मी ही प्रश्न तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने दिलेला आहे. रसिकांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो. माझा प्रश्न आहे, आमचा तुरेवाल्यांचा प्रश्न आहे, अशी कोणती स्त्री आहे जिला ग्रंथ आधारे बहुरूपिणी उलटा व्याभिचारिणी असे संबोधले जाते आणि तिचा पती कोण? प्रश्नचिन्ह एकच आहे, बुवा लक्ष द्या. अशी कोणती स्त्री आहे जिला ग्रंथ आधारे बहुरूपिणी उलटा व्याभिचारिणी असं संबोधलं जातं आणि तिचा पती कोण? बुवा, ग्रंथाचं नाव, अध्याय आणि ओवी किती नंबर आहे त्याचा संपूर्ण उल्लेख करूनच ग्रंथ आधारे उत्तर द्यावं, तरच खरं मानलं जाईल आणि तुमचा आदर सन्मान केला जाईल. दुसऱ्या बारीत येताना जर तुमचं उत्तर खरोखर बरोबर असेल तर तुमचा आदर सन्मान नक्कीच करू. उत्तर व ग्रंथ आधार द्या. आणि तुम्हाला दिलेला आहे उत्तर ग्रंथ आधार द्यावं. आता माझ्या पदाकडे लक्ष द्या. तोच कसं असतं जरा पदाकडे लक्ष द्या. रात्रीचा गुण केला व्याप, आढोक्याला नुसताच ताप, बळकाला ठरले शाप हो, गुंज फेडणार सांगा हे पाप, बळकाला ठरले शाप हो, गुंज फेडणार सांगा हे पाप.
त्याच्याबद्दल मला देखील जे काही बोलायचं ते मी बोलेनच, परंतु तुमचा जो प्रश्न आहे की अशी कोणती आहे जिला ग्रंथ आधारे बहुरूपिणी उलटा व्याभिचारी असे संबोधले जाते व तिचा पती कोण आहे, बुवा याचे उत्तर मी तुम्हाला दिनांक 22 ऑगस्ट ठीक सायंकाळी 4 वाजता माझ्या